एक एक लोटा जल महादेवाच्या पिंडीवर जर एखाद्या माणसानं नित्य नेमानं अर्पण केलं, आज माणसं प्रत्येक माणूस असं घर नाही सज्जन हो ज्या घरामध्ये शिकायत नाही, समस्या नाही. घराघरामध्ये समस्या चालू आहेत, कोणाचं काय तर कोणाचं काय. संसाराच्या तापाने प्रत्येक माणूस तापलेला आहे, तप्त झालेला माणूस आहे. पण संसाराचा ताप जर नष्ट व्हावा वाटत असेल आणि जीवनामधला ताप नष्ट होऊन आपलं जीवन शांत व्हावं असं वाटत असेल तर नित्य नेमाने महादेवाच्या पिंडीवर एक लोटा जल अर्पण करा. असेल जर व्यवस्था तुमच्या घरी, तुमच्या घरात जर अंगण असेल, कारण आजकाल अंगण राहिलं नाही, घराच्या समोर अंगण नाही राहिलं. आता जुन्या काळामध्ये प्रत्येक माणसाच्या घराच्या दारामध्ये लेकरांना खेळायला अंगण असायचं, त्या अंगणामध्ये झाडं झुडपं असायचे आणि अंगण फार महत्त्वाचं आहे. त्या अंगणामध्ये झालं आपल्याला शक्यतो एक छोटंसं महादेवाची एक बेलाचं झाड लावा, त्या झाडाच्या बुडाला, बेलाच्या झाडाच्या बुडाला शिवलिंग, छोटंसं शिवलिंग ठेवा, त्याच्यावर एक झारी बनवा आणि त्या झारीवर एक मटकं ठेवा आणि त्या मटक्यामध्ये रोज ताजं पाणी टाकत चला. जसा जसा एक एक थेंब झारीतून माझ्या भोलेनाथाच्या पिंडीवर पडत जाईल, तसं तसं महादेवाची पिंड जशी थंड होईल, तसं तुमचं